आणि हे सगळं ते मीटिंग मध्ये बोलत होते यार. हा? इतका सपोर्ट करतात या लोकांना. हा फोटो काढ नाही एक काढ ना प्लीज. हे नाही रे, काढ ग. अगं नाही याला बोल. हा बघ ना, म्हणजे काम सगळं आपण करायचं आणि क्रेडिट यांनी घेऊन जायचं का? याला काही अर्थच नाही ना. हा हा बर 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 ठीक आहे. हो हो बोलू ओके ओके चल. हे धर रे, काढलेत 2-4. 2 दिवस व्यायाम नाही केला की लगे फोटो टाकायचे असतात. शो ऑफ. 2 दिवस नाही 2 महिने झालं. विचार बाबांना विचार. मला कशाला? त्या इंस्टाग्रामला विचार, ते कधीपासूनचे त्याचे अर्धनग्न फोटो पडतात ते बघ, म्हणजे कळेल. हे असं परत बाबा पोटात घेऊ नका. काय झालं? काय फालतूपणा लावलाय? आरडाओरडा नुसता. मदत तर काढायची नाही. अभि आणि कपडे घालून फोटो टाकत जा. छिछोरेपणा नुसता. शिचरा. जळतात माझ्या सेक्सी बॉडीवर. आपे मागच्या मध्ये घेऊन येतो आपण. बाबा आज काय मेनू? काय हसताय? काय असणार आहे? पोळी भाजी, भेंडीची भाजी आहे आणि आमटी भात. घ्या. दिलाय. गुलाबजाम दिलाय. एक दिलाय. हा एकच. तो दिलाय ना, तेवढं नशीब समजा. मॅडमना कळालं ना, तोही ती काढून घे. घ्या डबा आणि निघा पटकन. पळा. यस, आज ऑफिसला सुट्टी. अरे देवा. काय ग, मी घरी नकोय काय तुला? नाही, आहेस घरी ते चांगलं आहे, पण घरी आहेस म्हणून उगाच बाहेरचं मागवत बसायचं नाही. फालतू काहीतरी. डबा दिलाय तो संपवाय. बस काय पनीरच बनवलंय. भेंडी दिली आहे ना, ती पनीर समजून खा. भेंडी. यार शुभ्या, घरी बसून कंटाळा आलाय बघ. कधी एकदा रिझल्ट लागतो असं झालंय. अजून वेळ लागतोय. बघितलं ना का बातमी? 2 आठवडे रिझल्ट पुढे गेलाय. शप्पथ. कसं काय रे यार? वडिलांना आणि बहिणीला पैसे मागायला आता लाज वाटते यार. छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैसे मागावे लागतात. विचार करतो ना तू. अरे आपला प्रयत्न चालू आहेत ना, काय ना काय होईल. कशाचं काय होईल यार? डोकं भांजळायला लागले आता माझं. कधी एकदा पैसे कमविले असं झालंय बघ. आता तर मला काही करावं असं वाटतंय. म्हणजे व्लॉगिंग करावं का, युट्यूब सुरू करावं का, कुठला एखादा बिझनेस करावं का, छोटासा वडापावचा गाडा टाकावं का, असं पण वाटतं. लय नको विचार करू. नाही ते येडा उशीने येडा. अरे ते दिने आहे ना, दिने काउन्सिलर कडे जातोय थेरपी घ्यायला. ए शुभ्या, हा काउन्सिलिंग चांगली असते माहितीये मेंटल हेल्थ साठी. काउन्सिलिंग केलं म्हणजे काय वेड असतं असं नाही काय. एक काम कर, मला देण्याचा नंबर पाठव. कशाला? तू पाठव रे. ठेवतो फोन. बरं संध्याकाळी येतोय का? हा येतो कट्टा येतो. ठेव. अभि, ए अभि, अरे हा बघ काहीतरी 25,000 रुपये मिळाल्याचा मेसेज आला बक्षिसाचे. ती लिंक कशी ओपन करू? ए आई थांब, ओपन नको करूस. बोला. आवडली का भाजी? अगं भाजी आवडली, पण मी वेगळ्याच कारणासाठी फोन केलाय. अहो काय झालं? अगं अण्णांचा फोन आला होता. ते म्हणत होते की आम्ही आता दोघेही तिकडे राहायला येणार. आमचे काय आता हातपाय जड नाहीत, आईला काही करणं होत नाही, त्यामुळे ते दोघेही यायचं म्हणतात. येऊ देत ना मग त्यांना. म्हणजे आता या रविवारी तुम्ही आणि अभि जाऊन घेऊन या मग.
अगं आणायचं तर मला पण आहेच, पण आपलं घर एवढं छोटं कसं काय ऍडजस्ट होणार? परवा तर आपली पण म्हणत होती की मला आणि अभिला तर वेगळी रूम पाहिजे. त्यात खर्चाचा विषय कसं कसा खर्च अजून होम लोन आहे, अभिला अजून जॉबचा काही पत्ता नाही. मला माझं डोकं चालत नाही की कसं काय मॅनेज होणार. हे बघा, तुम्ही फार विचार करू नका, काहीतरी मार्ग काढू आपण. चला म्हातारा झालो ना तरी अजून काही सेटलमेंट काही होत नाही. आपण मुलांशी बोलून बघूया का? म्हणजे बघा तुम्हाला पटतंय का? म्हणजे अभिला जॉब लागेपर्यंत आपण अप्पूला सांगूयात ना. नाही, पोरीच्या पगारावर मी काय करणार नाही. मी बघतो काय करायचं. ठीक आहे, तुम्ही फार टेन्शन घेऊ नका. तुम्ही घरी या रात्री, मग आल्यावर आपण बोलूयात यावर. फक्त एक काम कर, पोरांना आत्ताच काही बोलू नको. अहो नाही सांगणार, तुम्ही या आणि टेन्शन घेऊ नका. ठीक आहे? अभि लॅपटॉप दे, माझा क्लास आहे. हे तुझा झालाय ना कोडिंगचा क्लास? अरे बाबा, 1 लेवल झाली, अजून 2 लेवल बाकी आहेत. चल दे लवकर. किती शिकणार आहेस तू अजून? तुला काय करायचंय? हा, आले आई. जा जा जा, तुझा चहा घेऊन होईपर्यंत ना माझं हे काम होऊन जाईल. जा. करतो काय रे तू? हे मी तुला विचारतो का तू काय करतेस? खडूस करू. ए, अप्पू ये. आले. अप्पू, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. तो मोबाईल आधी बाजूला ठेव. ऐक ना जरा नीट. बोल. हे बघ, म्हणजे आता तू व्यवस्थित कमवतीयस. ए आई, मी तुला सांगितलं ना मला आत्ताच लग्न नाही करायचंय. जरा थांब ना 2 वर्ष. मी लग्नाचा विषय काढलाय का आता? ऐक जरा मी काय सांगतेय. हे बघ, म्हणजे तू आता 1 मिनिट. हा बोल ना स्वाती. हो म्हणजे काय करणार? म्हणजे करणारच आहे मी 3 लेवल्स. हो ना यार, हे जॉब आणि अभ्यास सगळं खूप हेक्टिक होतंय ग. अरे सेम, मी पण हाच विचार करत होते की 3 लेवल सुस्तर ना जॉबच सोडून देऊ. हो मग काय, 3 लेवल झाल्यावर तसं पण दुप्पट पॅकेजचा जॉब मिळेल यार. हो ना, आणि 6 महिन्याचा तर प्रश्न आहे. अच्छा अच्छा, बरं ठीक आहे कर हो कर. हो ओके, चल बाय. हा बोल आई, काय म्हणत होतीस? आई हा, काय म्हणत होतीस? अगं ते हा, अरे यार क्लासचा वेळ झाला आई, आपण नंतर बोलू प्लीज. थेरपी. अभि इकडे ये. बोल. तू थेरपी का सर्च करत होतास? यार हिस्ट्री डिलीट करायची राहिली. काय नाही, सहजच. खरं सांग, काय चालू आहे? अगं काही नाही, थोडे डाऊट्स होते, थॉट्स क्लिअर होत नव्हते म्हणून सर्च करत होतो, बाकी काय नाही. मग हे लोक काय करतात? अगं डिसिजन मेकिंगला मदत करतात, थॉट्स क्लिअर करतात, गोंधळ दूर होतो, बाकी काही नाही म्हणून सर्च करतो. चिल घे. तू ओके ना? हो ग, ठीक आहे, जा. चिल घे ना तू, एवढं काय, नॉर्मल आहे. अहो जाऊ ना त्या. अप्पू, गॅसवर दूध ठेवलंय, मी काकूंकडे हळदी कुंकूला जाते. हा, थोडं बघशील. काय म्हंटल मी? अगं हो, ऐकलं मी. हा,
ठेवायला? अगं माझा ऑफिसचा कॉल होता, मी अभिला सांगितलं होतं ना. अगं मी टॉयलेटला गेलो होतो, मी बाबांना सांगितलं होतं. सॉरी, विसरलोच. लाईट का गेली आता? कोण आहे? काय हो? काय झालं? काय नाही अगं, ते खर्चाचं काही गणितच बसत नाही यार. कशाच्या? अगं आता समजा 3 BHK घेतला ना तर 25,000च्या खाली कुठं भाडंच नाही. तुम्ही ना हैबत राम आहात नुसते. अहो किती पुढचा विचार करताय? नका टेन्शन घेऊ एवढं. मी म्हंटल ना तुम्हाला मुलांशी बोलू आपण एकदा. आणि दुपारी जरा मी अप्पूशी बोलता बोलता असा विषय. तुला मी बोललो होतो ना. अहो मी काही नाही सांगितलं तिला. मी आपलं फक्त तिला एवढंच म्हणाले की मी येऊ का तुमच्यात? गाईस काय रे पात्रट मेला. आणि आज असं कसं काय आमची आठवण आली की तुमच्यात बसायला येऊ? हा तेच ना. वायफाय बंद झाला ना लाईट गेल्यावर. तरीच काय हो बाबा, असं का तोंड पाडून बसलं? येईल ना लाईट. यार आपण ना इन्व्हर्टर घेतलं पाहिजे. बाबा अहो लाईट गेली, मोबाईलची बॅटरी गेली, घेऊ ना आपण इन्व्हर्टर. हा हो हो. काय इन्व्हर्टर वगैरे घ्यायचं नाही. हा कधीतरी लाईट जातात, नेहमी नेहमी जात नाहीत. आणि येतील एवढ्यात, नाही तर जाल लगेच इन्व्हर्टर घ्यायला. काय झालं? काय झालं? काही नाही, मला एक आठवलं. काय? अगं तुम्हाला आठवतं का अप्पू लहान होती तेव्हा तुमचा जॉब गेला होता. पण होती. असंच टेन्शन घेऊन बसला होता तेव्हा. आणि टेन्शन याचं नव्हतं की जॉब गेलाय. त्यांना वाईट या गोष्टीचं वाटत होतं की हे तरुण असून घरी बसलेत आणि अण्णा जॉब करतायत. मग काय, रडत बसलो होतो एक दिवस टेन्शन घेऊन. अण्णा आले आणि म्हटले, अरे तू रडतोस कशाला? तुझे काय हातपाय तुटले का? आयुष्य संपलं? कशाला रडतोस? आणि समजा नाहीच जॉब लागला तर आपण दोघं मिळून भाजीचा गाळा टाकू. शपथ कसले चिल आहेत ना आपल्या. ना अण्णा चिल आहेत, पण तो चिलपणा तुझ्या बाबांनी काही घेतला नाही. मी पण चिलच आहे. हो प्लीजच. हो हो चिल आहात ना. मग मग तुम्ही पण म्हणा बरं अभिला असं. म्हणजे अभि बघ हा, तू बाबा आणि तुम्ही अण्णा. हो बाबा कसली भारी ऍक्टिंग करायची अण्णांची. हो बाबा तसं तसं अण्णा स्टाईल. ए अभि तू रड. कधी एकदाचा जॉब मिळतो असं झालंय. अरे अभि, रडतोस कशाला? काय परिस्थिती तीच राहणार आहे का? आज ना उद्या जॉब लागेलच. आणि समजा नाही लागला तर आपण भाजीचा नको, तर आपण चहा आणि वडापावचा गाडा टाकू. त्यात काय एवढं? हा अरे काय झालं? रिलेट झालं त्याला. अभि कमॉन यार, यावेळेस तुझा रिझल्ट एकदम मस्त लागणार आहे आणि तुला असा जॉब मिळणार आहे बघ. तू टेन्शन घेतोय. हा कशाला काळजी करू? येडा कुठला? अरे माझा बाप तेव्हा म्हातारा होता, पण तुझा बाप तरुण आहे, कळलं ना? टेन्शन नाही लेणे का येडा. आपण ना खूप दिवसांनी असं एकत्र बसलोय ना, तर मला दिवाळी असल्यासारखंच वाटतंय. आणि हे भूचक्र. काय हो ए आई, खरंच दिवाळीला काय मजा यायची का आजी अण्णांच्या घरी. म्हणजे त्यांचं फक्त 2 खोल्यांचं घर आणि आपण 10-15 जण. पण कधी अडचण नाही वाटली ग. खरंच. कसं आहे ना अप्पू, मनात जागा असली ना की घरात जागा आपोआप होते. मग घर किती छोटं असलं तरी फरक नाही पडत.
याच्यावर एक आठवलं मला, आजी आजोबा तर आपल्याकडे राहायला येणार आहेत बरं का. म्हणजे मी 3 BHK बघत होतो, पण ते इतक्या लगेच मिळत नाही ना. बाबा 3 BHK कशाला, ते आल्यावर राहतील ना आमच्या रूम मध्ये. तसंही आम्ही दोघं हॉलमध्येच पडिक असतो. हो, आणि माझं जेव्हा वर्क फ्रॉम होम असेल तेव्हा आम्ही तुमची रूम युज करू ना. त्यात काय एवढं 3 BHK असायला पाहिजे. ए वाव, आजी अण्णा येणार म्हणजे आता अजून किस्से, मजा, मस्ती. आपण त्यांच्या किस्स्यांचा युट्यूब चॅनल सुरू करू. हा, आता रोज दिवाळी युट्यूब. पाहिलं, म्हणून माणसाने एकदा बोलून बघावं. उगीच टेन्शन घेतलं तुम्ही. खरंय. मला वाटतंय मी पण माझ्या मॅनेजरशी बोलूनच बघा. त्याने खूपच वर्कलोड दिलाय. त्याला सांगते मला अभ्यास पण तर करायचा है ना. ए, मॅनेजर वरनं आठवलं, माझी मीटिंग होती. किती वाजलेत? 8. शिट यार, माझी 8:30 वाजता मीटिंग आहे यार. लाईट नाही आली तर मी कशी अटेंड करू? फोन ऑफ झालाय. आलेच ना. अरे टेन्शन घेऊ नको. किती 8:30 ला आहे ना. मग अर्धा तास आहे ना अजून, एवढं काय लोड घेतेस? अर्ध्या तासात नाही आली लाईट म्हणजे फोन ऑफ आहे माझा. बाबा अर्ध्या तासाच्या वर लाईट जाते कधी? अशी वरच्यावर लाईट जायला पाहिजे नाही, काय वाटते? हो यार, मज्जा आली आज. मज्जा आली. आई अगं काय झालेली ती लाईट? बदलून करते एकेकाला.